तर उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचे नवी दिल्ली विमानतळावर शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत देखील केलंय। एकूण 3 दिवस उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। तर आपल्या या दौऱ्यादरम्यान ते अनेक जणांची भेट घेणार आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत। तसेच अन्य महत्त्वाची कामे देखील ते दिल्लीत आल्यावर करणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांना देखील ते भेटणार आहेत। त्याचबरोबर इंडिया आघाडीची बैठक आहे आणि या बैठकी संदर्भात राहुल गांधी यांनी एक डिनर आयोजित केले, त्या डिनरला देखील ते उपस्थित राहणार आहेत। तर नवी दिल्ली विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि शिवसैनिकांकडून फुलं उधळून त्यांचं जल्लोषात तिथे नवी दिल्लीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। 3 दिवसांचा उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा असणार आहे। या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या काही भेटी ठरलेल्या आहेत, काही कामं देखील ते दिल्लीमध्ये संपवणार आहेत। तर दिल्लीमध्ये ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीची देखील पुढची काय रणनीती असेल त्या संदर्भात देखील तिथे बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येत आहेत, त्याचमध्ये इंडिया आघाडीचं पुढचं काय नियोजन असणार आहे या सगळ्यांची माहिती आता त्यांच्या भेटी दरम्यान एक एक करून आपल्याला कळेलच। तर ठाकरेंचं शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आल्याची दृश्य आपण पाहतोय। फुलं उधळून शिवसैनिकांकडून स्वागत देखील करण्यात आले। पुन्हा आपण आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, अगदी जल्लोषामध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं नवी दिल्ली विमानतळावर स्वागत केलेलं आहे। बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत करण्याकरता त्यांचे सर्व खासदार म्हणजे संजय राऊत असो, त्यानंतर संजय दिना पाटील असो किंवा त्या अरविंद सावंत असो यासारखे अनेक नेते तिथे दाखल झालेले आहेत। सोबतच जर बघितलं तर आदित्य ठाकरे देखील शिवसेनेसोबत इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत इथे आलेले आहेत। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तिथल्या कार्यकर्त्यांनी, खास करून दिल्लीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं उल्हासात स्वागत केलं आहे। यामध्ये त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। पण आपल्याला माहित असेल की आज सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी सगळ्या महाविकास आघाडीच्या खासदारांना जेवण देण्यात येणार आहे। त्यावेळी देखील शरद पवार यांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे दाखल होणार आहे। त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही बैठक होत आहे। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, तुम्ही असेच जोडलेले राहा। पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। महायुतीचा तिढा आता अमित शहा यांच्या दरबारी पोहोचलेला आहे। त्याचे फोटो देखील समोर आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांना भेटलेले आहेत। बराच वेळ या दोघांमध्ये तब्बल 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा देखील झाली आहे। तर महायुतीच्या वादावर लवकरच मार्ग काढण्याची विनंती देखील उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना केलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। तर महायुतीच्या घटक पक्षांच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी तुम्ही हस्तक्षेप करा आणि हा अंतर्गत वाद मिटवा अशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचं जल्लोषात दिल्लीमध्ये स्वागत करण्यात आलं, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे। तब्बल 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे। काय हे सगळं राजकीय चित्र दिसतंय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की ही जी भेट होती ही साधारणतः 25 मिनिटांची भेट होती। प्रथमतः सर्व खासदारांसोबत अमित शहा आणि शिवसेनेचे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक झाली। साधारणतः ही 15 मिनिटं बैठक झाली। त्यानंतर हे सर्व खासदार अमित शहांच्या कक्षातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांच्या जो तिढा आहे तो तिढा सोडवण्याकरता अमित शहांसोबत ही चर्चा झाली। महत्वाचं म्हणजे महायुतीमध्ये जे एकमेकांच्या विरोधात कुरघोडी सुरू आहे त्या कुरघोडी ज्या आहेत कमी करण्याकरता कशा पद्धतीनं अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यावरती ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली, त्यांची खातेबद्दल करण्यात आले, त्याच याच्यावर मागणी होते की आता शिवसेनेच्याही मंत्र्यांवरती कारवाई करण्यात यावी। त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्वाचं म्हणजे या तिन्ही घटक पक्षांची लवकरच अमित शहा बैठक बोलवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ
निश्चितच प्रशांत, तर या दोघांच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। त्यामध्ये वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात असेल किंवा महायुतीच्या अंतर्गत वादासंदर्भात असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महायुतीचा तिढा आता अमित शहांच्या दरबारी पोहोचलाय। जवळपास 25 मिनिटं बंद दाराआड दोघांमध्ये चर्चाही झाली आहे। तर महायुतीच्या वादावर लवकरच मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळतेय। महायुतीच्या घटक पक्षाच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे। वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दिल्ली दौऱ्यावर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। भेटीमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। तर महायुतीमध्ये जे अंतर्गत वाद सुरू आहेत त्या वादावर लवकरच तोडगा काढण्याची विनंती केल्याची देखील माहिती मिळते। तर महायुतीच्या घटक पक्षाच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी अमित शहा यांना हस्तक्षेप करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं एक कारस्थान रचलं जात आहे आणि त्यामुळेच लवकरच महायुतीतले अंतर्गत वाद मिटवावे अशी देखील विनंती गृहमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची देखील या संदर्भामध्ये एक बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर काही वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। अनेक वादग्रस्त मंत्री आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये देखील आहेत। त्यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न वारंवार जनतेकडून विचारला जात होता, कारण अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई केलेली असल्यावर आता शिंदे गटातील जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न होता। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं या वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात काय चर्चा झाली आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। याच संदर्भात सगळी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते, काय सांगशील? आता म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की याच्यामध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः जी माहिती मिळते की एकतर ही जी बैठक झाली आहे या बैठकीमध्ये एकतर जो महायुतीचा जो तिढा आहे तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न झाला होता आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः ज्या वादग्रस्त मुद्दे आहेत महायुतीच्या संदर्भातले त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। एकमेकांच्या विरुद्ध जी कुरघोडी सुरू आहे ती देखील सोडवण्याची माहिती करण्यात आली होती। या सगळ्या माहितीवर अत्यंत महत्वाचं ठरतंय की साधारणतः ही जी बैठक जी आहे साधारणतः 20 ते 25 मिनिटे सुरू झाल्याची माहिती आलेली आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की खास करून या सगळ्या महायुतीतल्या घटक पक्षांची बैठक घेऊन लवकरात लवकर या संदर्भात जर बघितलं आपण तर हा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावरती चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, तर अतिशय महत्त्वाची ही बैठक गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पार पडलेली आहे। प्रशांत, वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती येते आणि शिंदे त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करणार का हा प्रश्न वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला गेला होता। त्या संदर्भात काय नेमकी माहिती आहे? महत्वाचं म्हणजे या संदर्भात जी चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये जर बघितलं आपण तर एकीकडे यामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे असणार आहे। एक तर की जे वादग्रस्त मंत्री होते खास करून शिवसेनेचे एकीकडे ज्या पद्धतीची कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवरती करण्यात आली, मंत्र्यांवरती करण्यात त्यांचे खातेबदल करण्यात आले। आता शिवसेनेच्या मंत्र्यांची वेळ आहे अशा प्रकारची माहिती पुढे आली, त्याच्या प्रकारचं चर्चा केली जाते आणि कटक कारस्थान महायुतीच्या संदर्भात लसलं जातं अशा प्रकारची माहिती पुढे आली होती। त्याच्या आधारावरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। ही बंद दाराआड साधारणतः 25 मिनिटं ही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बऱ्याच वेळ चर्चा केलेली आहे। आता या चर्चेमधून नेमके काय गोष्टी बाहेर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।